नमस्कार, मी राणी खरात तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू. बेसनचे लाडू बनवताना खूप जणांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर ते सगळे प्रॉब्लेम्स दूर करत आपण आज लाडू बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपी बघूया. तर इथे सगळ्यात आधी आपण तगार बनवणार आहोत. तगार बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी टाकून घेणार आहोत. अर्धा कप जर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचे लाडूही खूप छान होतील. काही जणांना असा प्रश्न असतो की लाडू दाणेदार नाही बनत आणि खाताना बेसनचे लाडू वरती टाळूला चिटकून राहतात. तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जाडसर असं बेसन पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तगार पाहिजे. तर तगार किंवा भुरा हे तुम्हाला बाजारातही विकत भेटतं, पण परफेक्ट असं आपण घरीच बनवू शकतो. म्हणजे छान असं रव्यासारखं जाडसर भुरा आपण घरामध्ये बनवू शकतो. तर तुम्ही बघितला आपला पाक घट्ट झालेला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे आणि तूप घातल्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तूप घातल्यामुळे याच्यामध्ये साखरेच्या गाठी होणार नाही आहेत. छान मोकळा मोकळा असा भुरा रेडी होणार आहे आपला. तर इथे पाक आपला बऱ्याचपैकी घट्ट झालेला आहे. यावेळेस मी गॅस बंद करून घेते. गॅस बंद केल्याच्यानंतरही सतत आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे. चमचा त्याच्यामध्ये फिरवत राहायचं आहे. तर मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामुळे पाक जो आहे तो कढईला चिटकतोय बाजूनी. तर मी आधी कढई चेंज करून घेते आणि इथे नॉनस्टिक पॅन मी घेते. तर आपला पाक जो आहे तो गरम असतानाच मी नॉनस्टिक कढईमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्हीही नॉनस्टिक कढईमध्येच पाक बनवायला घ्या, जेणेकरून तो बाजूला चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कंटिन्यूस चमचा जो आहे तो फिरवते, पण अजिबात कढईला तो चिटकत नाही आहे. कंटिन्यू 10 मिनटं मी स्टर करत राहिली. त्यावेळेस अशा प्रकारे भुरा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूपच दाणेदार असा भुरा आपला रेडी झालेला आहे. रवाळ असं स्ट्रेक्चर आहे त्याचं. आणि जर या अशा प्रकारे गाठी तुम्हाला दिसत आहेत तर तुम्ही त्या फोडून घेऊ शकता. खूप इझिली फुटत आहेत, तुम्ही बघू शकता. तर भुरा रेडी आहे. त्याच्यानंतर मी इथे दुसरी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये इथे मी तूप टाकून घेते थोडंसं. कढई छान आपण गरम करून घेऊया. तूप मेल्ट झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो, जे आपल्याला आवडतील ते. तर हे आपल्याला तुपामध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी थोडेसे मनुके टाकलेले आहेत. मनुके छान फुलेपर्यंत तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपण बेसन भाजून घेणार आहोत. तर कढई मी क्लीन करून घेतली आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये मी 2.5 कप इथे बेसन टाकते. मी टोटल 5 कप बेसन घेणार आहे, 2 कप तूप घेणार आहे आणि आपण 2 कप साखर घेतली होती. तर हाच रेशो आपण बेसनच्या लाडूसाठी यूज करायचा आहे. याच रेशोप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त ज्याप्रमाणे तुम्हाला लाडू हवे आहेत त्या प्रमाणात तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता. तर मी इथे 5 कप एकत्र सर्व बेसन भाजून घेणार नाही आहे. मी इथे फक्त 2.5 कप बेसन घेतलेलं आहे आणि 1 कप तूप घेतलेलं आहे. तर हे मी आधी भाजून घेते. त्याच्यानंतर सेकंड बॅचला मी राहिलेलं 2.5 कप बेसन आणि 1 कप तूप अशा प्रकारे रेशो घेणार आहे. तर काही जणांना असा प्रॉब्लेम असतो की बेसनचे लाडू खाताना ते टाळूला किंवा गळ्यामध्ये चिपकवून बसतात. तर त्यासाठी तुम्ही बेसन भाजताना खूप छान असं बेसन जे आहे ते भाजून घ्या. मीडियम गॅसवरती तुम्हाला सतत असं मिक्स करत बेसन भाजून घ्यायचं आहे छान. तर याच्यामध्ये अजून आपण तूप घालणार आहोत. तर बेसन इथे आपलं छान भाजत आलेलं आहे. त्यावेळेस आपण उरलेली अर्धी वाटी तूप इथे टाकून घेणार आहोत
आणि अशा प्रकारे सतत स्टर करत आपल्याला बेसन जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनटं मी बेसन मीडियम आचेवरती अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान असं भाजलं गेलेलं आहे आपलं बेसन. त्यानंतर मी अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला अशा प्रकारे बेसनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एक 5-6 मिनटं आपल्याला बेसन जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी टाकल्याच्या नंतर आपल्या बेसनमध्ये छान असा फेस झालेला आहे. तर बेसन आपलं छान भाजल्याच्या नंतरच पाणी टाकल्याच्या नंतर असा फेस होतो आणि पाणी टाकल्यामुळे आपलं बेसन जे आहे ते फुलतं आणि छान दाणेदार होतं. त्याच्यामुळेच आपले लाडू जे आहेत ते खूप छान असे दाणेदारसारखे होतात आणि खायलाही त्याची टेस्ट खूप छान लागते. पाणी टाकून झाल्याच्या नंतर एक 5 मिनटं मी अशा प्रकारे परत बेसन जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सेकंड बॅच पण इथे भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे माझे टोटल 5 कप बेसन जे आहेत ते छान तुपामध्ये भाजून झालेले आहेत. त्यानंतर 10 मिनटासाठी मी बेसन जे आहे ते गार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरच आपण बुरा ॲड करणार आहोत. गरम गरम बेसनमध्ये जर तुम्ही बुरा ॲड केला तर तो मेल्ट होईल आणि पूर्ण जे लाडूचं सारण आहे ते आपलं पातळ होईल. तुम्हाला लाडू बांधता येणार नाही आहेत. त्याच्यामुळे थंड झाल्याच्या नंतरच तुम्ही बुरा ॲड करा. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बेसनमध्ये आपला बुरा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेक करून नंतरच बुरा. त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ही मी इथे टाकून घेते. ड्रायफ्रूट छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेतले होते. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे मी इलायची पावडर टाकून घेते. ही मी घरामध्येच मिक्सरला वाटून घेतलेली आहे. इलायची पावडर ही व्यवस्थित आपण सर्व सारणामध्ये मिक्स करणार आहोत. लाडूचं सारण व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर मी अशा प्रकारे लाडू बांधायला घेतलेले आहेत. खूपच इझिली लाडू बांधले जातात. तुम्ही बघू शकता इथे मी काही लाडू आधीच बांधून घेतलेले आहेत आणि लाडूचं सारण तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत आहे. अजिबातच असं पातळ वगैरे झालेलं नाही आहे. तरीही खूपच इझिली आपल्याला इथे लाडू बांधता येतात. तर इथे एक एक करून मी सर्व लाडू जे आहे ते बांधून घेते. तर इथे झालेले आहेत आपले सर्व लाडू बांधून. तर कशी वाटली तुम्हाला आजची लाडूंची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. खूपच इझी सोपी रेसिपी आणि खायला तर खूपच छान लागतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.